सर सध्या जे आहे दर दिवशी जे आहे साखरेचे दर वाढत आहे. जे सामान्य नागरिक आहे, सामान्य ग्राहक आहेत, त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. याचे कारण काय असू शकते? या साखरेमुळे इथेनॉल बनवत आहे आणि यावर्षी जी आपल्याकडे वर्षाला 2,78,000 टन मॅट्रिक टन उत्पादन होतं ते कमी आहे, 2,50,000 टन आहे. आणि आता शेवटी आता 1-1.5 महिन्यापुरता स्टॉक आहे, तो स्टॉक कमी आहे. आणि इम्पोर्टला आता कालच 10 लाख टनाची विदाऊट ड्युटी हे गव्हर्मेंटनी रिलीज केली आहे. तो त्या हिशोबाने साखर ही खूप तटोडा असतात आणि काही सटोडे बाजारात घुसून याला म्हणजे आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये एवढे कधीच साखरेचे भाव वाढले नाही. या 20 दिवसात 20 रुपये किलो मागे साखर वाढलेली आहे. आणि ही साखर म्हणजे साधारण माणसाला खूप काही याचा त्रास आहे. गव्हर्मेंटने याच्याकडे लक्ष द्यावे असं आम्ही गव्हर्मेंटकडे निवेदनही केलं आहे. गव्हर्मेंट काही ना काही आता कोटा येणार आहे, जास्त कोटा दिला तर अजून साखरेत आपण लोक काल पेपरमध्ये पण 80च्या घरात साखर जाईल, आज 70 तर झाली आहे. नाही, इथं आपल्या शहरात 70-72 रुपये साखर विकते आहे आणि विदर्भात 80 रुपये डायरेक्ट साखर विकते. नाही, ते चुकीचे भाव आहे. आपल्याकडे संभाजीनगरला मुबलक साठा आहे आणि काही शॉर्टेज बिटेज नाही. गव्हर्मेंटच्या टेंडरच्या हिशोबाने फक्त नॉमिनल मार्जिन ठेवून आम्ही सर्व माल विकतो, 70 रुपये विकतो. नाही साहेब, तुम्ही जे आहे किराणा व्यापारीचे अध्यक्ष आहात. किरकोळ व्यापारी असतील, होलसेल व्यापारी आपल्याशी कनेक्टेड आहेत. आणि सध्या जी जनता आहे ती महागाईमुळे त्रस्त आहे. आणि साखरेचे जर असे वाढत असले तर छोटे जे व्यापार आहेत, जसे चहाचे टपरे आहेत, चहाचे हॉटेल्स आहेत, याच्यावर परिणाम होणार नाही? 100% होणार. साखरेचं पूर्ण सूत्र धोरण हे सरकारकडे असतं. कोणत्या कारखान्याला किती उत्पन्न आहे आणि किती रिलीज महिन्याला करायचं हे जे काही धोरण आहे हे सरकारमार्फत चालतं. याच्यात व्यापारी आणि उद्योजकाचा काहीच संबंध नसतो. सरकार कोठा देते, कंट्रोल असतो. परत आता सर्वांना कालपासून कंट्रोल पण दिला आहे. रिटेल व्यापारी हा 10 टनच ठेवू शकतो, होलसेल व्यापारी हा 200 टनच ठेवू शकतो. आणि रिटेलरनी जी पण साखर दुकानात आली ती 15 दिवसात विकायची आहे, दुकानात साठा करू शकत नाही. होलसेलर हा 30 दिवसात त्याला माल विकणं आहे. त्याच्यामुळे थोडाफार इफेक्ट येईल आणि कंट्रोल होईल. आता यापुढे भाव वाढण्याची शक्यता आहे का? हो, दिवाळीपर्यंत जोपर्यंत नवीन हंगाम चालू होत नाही तोपर्यंत किंवा इम्पोर्ट होत नाही तोपर्यंत साखरचे भाव वाढतील. इथेनॉलचा कारण आहे का याला? हो, 100% आहे. इथेनॉलमुळे भाव वाढत आहे. हो, म्हणजे आजपर्यंत कधी साखर 1 रुपये किलो 2 रुपये किलो महाग वाढली तर सरकार अर्धात होती. आज 20 रुपये किलो वाढली तरी काहीच त्याचा इफेक्ट होत नाही. याच्यावर सबसिडी वगैरे काही उपाय आहे? काहीच नाही. मग एकच आहे, साखर समजा मागे एक वेळेस सरकारने केलं तर की बाबा एक भाव आम्हाला ठरवून द्यावं, लिमिटेड मार्जिन ठेवावं आणि त्याच भावाने विकावं आणि एकेकाला एवढे लिमिटेशन करू शकते. नाही, अशी अफवा चालली मार्केटमध्ये तर साखर 100 रुपये नाही, 100 नाही, 80पर्यंत होईल. या पुढची दिशा काय आहे व्यापाऱ्यांची? नाही, हे सरकारकडे, आपल्याकडे काहीच नाही. सरकार जसं धोरण आपलं सरकारने मनात घेतलं काही पण होऊ शकतं. नाही, व्यापाऱ्यांचं काही आंदोलन जसं येईल नाही जसं येईल तसे विकल. आम्ही 1 रुपया किलोचे मार्जिनवाले लोक 80 आली 81 विकू, 70 आली 71 विकू. नाही, जसं हे भाव आता 52-55 होते डायरेक्ट 70-72 झाले तर याविषयी व्यापारी काही आंदोलन वगैरे निवेदन वगैरे देणार आहे का? आंदोलन नाही, फक्त निवेदन आम्ही हे करू की ही खूप आहे, याला इम्पोर्ट गव्हर्नमेंटनी निवेदनही केलं तर उद्या गव्हर्नमेंटने आजपर्यंत ब्राझीलपासून साखर येऊ शकते आपल्याकडे, तो आपल्याला पॅरिटीमध्ये बसू शकते. 30 ते 35 दिवसात आपल्याकडे ब्राझीलची साखर येऊ शकते. राशन दुकानामध्ये गरिबांना अगोदर साखर मिळत होती, ती पण गायब झाली. तिथं आहे नाही, गव्हर्नमेंटकडे असल्यावरती राशनवर देऊ शकते. त्यांनी घेऊन राशनवर देऊन गरिबांचा हे पूर्ण राशनवर देऊ शकते. तो सरकारचा नियोजन, आमचं नाही ना. आपलं नाव सांगा. मी संजय कांकरिया, व्यापारी महासंघ अध्यक्ष, संभाजीनगर.